छाया वागचौरे डिस्टन्स ट्रॅव्हलरमधून. काल आम्ही आलेलो वाईला आणि काल आम्ही गेलो होतो मांढरगडला काळूबाईचं मंदिर बघायला आणि आज आम्ही जाणार आहे वाई सिटी टूर करायला. त्याच्यामध्ये आम्ही गणपती मंदिर बघणार आहे आणि एक फडणवीसचा वाडा आहे तो जर आम्हाला वेळ मिळाला तर ते बघायला जाणार आहे आणि वाईचं मॅप्रो गार्डन आहे वाईचं ते आम्ही बघायला जाणार आहे. आता आम्ही रेडी झालेलो आहे. आता 9 वाजलेत बघा केवढं ऊन पडलंय. 8:30 झालेत 9 पण नाही झालेत तेव्हा केवढं ऊन पडलं इकडे. तर आता आम्हाला जेवढं दिवसभर काही बघता येईल तेवढं वाईचं बघतो आणि संध्याकाळी आम्हाला जायचं आहे पुण्याला. मुंबईमध्ये केवढी 9 वाजता वर्धा असते. इकडे सगळं शांत आहे कोणी माणूस नाही आहे बघा दिसतंय का. गावच्या ठिकाणचं क्लायमेट बघा किती शांत आहे किती थंड आहे. चला तर आम्हाला आता उशीर होतोय निघायचं आहे. आम्ही आता सकाळ सकाळ निघालेलो आहे आणि आता वाटेतच आम्ही कुठेतरी चहा कॉफी वगैरे पिऊन घेतो आणि सर्वप्रथम आम्ही आता बघायला जाणार आहे वाईतलं प्रसिद्ध असं गणपती मंदिर. तर आम्ही आता पहिला चहा कॉफी बघतो कुठे आहे का. मध्ये आता मी कॉफी प्यायला आलेलो. कॉफी पिऊन झाली. कॉफी हाऊसचं काय नाव आहे झटका मिसळ. दुबे 38 अगोदर काय खेळता येईल ना त्या दुबेला पण नंतर खेळायला दुबे आणि जड्डू राईट बरोबर नाही सर. चला 210 मीटरला राईट आहे. वाई हे कृष्णा नदीच्या काठावर असलेलं शहर आहे आणि वाईला धार्मिक क्षेत्र म्हणून पण ओळखलं जातं आणि इथं बरेचसे असे मंदिरं आणि कृष्णा नदीच्या काठावर असलेले घाट वगैरे आहेत त्यामुळे याला धार्मिक क्षेत्र असंच ओळखलं जातं वाईला. कुठले फुलं ते कमळाची. रात्र काही आपल्याला दिसलंच नाही ना. हे कमळ थोडी असतील बाबा. कपडे बिपडे धुतात लोक घाटावर. बाबांची भांडी कुंडी आहेत इकडं. वडापाव खायचा. हे आहे गणपती मंदिर वाईचं प्रसिद्ध गणेश मंदिर महागणपती वाईचा. Your destination is on the right. हे खूप जुनं मंदिर आहे. सरदार रास्ते यांनी 1762 मध्ये हे बांधलेलं आहे आणि हे पूर्ण मंदिर दगडाचं आहे आणि ह्यामध्ये जे गणपतीची मूर्ती आहे ती एकाच दगडामध्ये बनवलेली आहे आणि खूप मोठी मूर्ती आहे आणि त्या गणपतीला ढोल्या गणपती म्हणून पण ओळखलं जातं. वाईचा ढोल्या गणपती. आणि हे गणपती बाप्पा वाईचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जातात. ही गणपती बाप्पांची मूर्ती आहे बघा केवढी आकाराने मोठी आहे ती. आतमधून पण खूपच मोठं गणपती मंदिर आहे आणि पूर्ण दगडाचं आहे आणि खूप छान आहे बघायला. आता आपण गणपती मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघूया. ही मंदिराची पाठची बाजू आहे. इथे पण छोटे छोटे मंदिर आहेत. घाट आहे हा. ही कृष्णा माई आहे कृष्णा नदी. हा कृष्णा नदीचा घाट आहे पूर्ण. हे वाई बस स्टँड पासून खूप जवळ आहे मंदिर. ही गणपती मंदिराची मागची बाजू. इकडे घाटावर छोटे छोटे मंदिर आहेत.
आणि हे मंदिर आहे काशी विश्वेश्वराचं प्रतिकृती मंदिर आहे. गणपती मंदिराच्या बाजूलाच आहे. शाळेच्या मुलांची सहल आली. काशी विश्वेश्वर प्रतिकृती आहे वाईमध्ये. काशी विश्वेश्वर मंदिर जे आहे त्याची. आधी पण आपण पहिला तिकडचं सगळं बघून घेऊया. तिकडे असं बघ फिरून घेऊया. वरती मंदिराचं कळस दिसतंय काय लांबून. हे काशी विश्वेश्वराचं मंदिर वाईमध्ये आहे आणि त्यामुळे काही लोक वाईला दक्षिण काशी सुद्धा म्हणतात. आणि हे पूर्ण मंदिर दगडाचं बनवलेलं आहे आणि हे पण खूप मोठं आहे. जुन्या काळातलंच आहे हे पण, 17व्या शतकातलं. या पूर्ण मंदिराला दगडाची तटबंदी केलेली आहे. केवढे मोठे मोठे दगड वापरण्यात आलेले आहे. हे पूर्ण मंदिराचं बांधकाम हे खूप पूर्ण जुन्या काळातलं हे आपल्याला दिसून येतं. बाबा गायब होते. हां ते काढलं ना. इथे मंदिराच्या समोरच मोठा नंदी आहे. आणि हा आहे समोर मंदिराचा मेन गाभारा आणि त्यामध्ये शंकर महादेवांची पिंड आहे आणि ती सेम टू सेम काशी विश्वेश्वराच्या मंदिरात जी आहे पिंड तशीच आहे. चला झाला. चला तुम्ही घ्यायला कुणाचे लावले इस्टेट बरोबर बरोबर घेऊन जाईल शिवाय मग. चल चला मला छोटीला कुठला काय घेते मॅप्रोला घ्या ना खायला पार्टीला. चला या. आता मी इथं शॉपिंग करते. पोपट घेते रुद्रासाठी. रुद्र काय घेतोय? तू काय किचन घ्यायची आहे ना? घे लवकर. कुठली घ्यायची घे लवकर. आणि कितीला विचार. चांगलाय का? चालू ना वाचता येतं म्हटलं म्हणजे चांगलाय का. कुठलं किचन हवंय बघ. पोपट कसे आहे किचन कसे आहे?
भोंग वाजवते. चला आता आम्ही इथून जातोय मॅप्रो गार्डनला. नाही काय म्हटलं आता चलो गुड बाय बाय. पप्पाला फोन कर. आता आमचं गणपती मंदिर आणि विश्वेश्वराचं मंदिर पाहून झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो वाईच्या मॅप्रोला, कारण आम्हाला तिथे जाऊन ब्रेकफास्ट करायचा आहे. इथेच थोड्या 10 मिनिटाच्या अंतरावर हरिहरेश्वराचं मंदिर पण आहे आणि दत्ताचं मंदिर पण आहे, पण ते आम्ही कालच बघितलेलं आहे. आणि त्याचा व्हिडिओ मी दुसऱ्या ब्लॉगमध्ये टाकेन, तेव्हा नक्की पहा तुम्ही ते. ते पण मंदिर खूप छान आहे. आणि आता आम्ही इथून डायरेक्ट जातोय वाईच्या मॅप्रोला आणि तिथून आम्ही कुठे जाणार ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढचा व्हिडिओ असेल माझा मॅप्रोचा, वाईच्या मॅप्रोचा, तर तो पाहायला विसरू नका. नक्की आवर्जून पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद मंडळी.